18 वर्षानंतर तुम्हाला 2च स्कोप आहेत. एक तर तुम्ही तुमच्या स्वनिर्णयावर संस्था सोडा, नाही तर तुम्ही लग्नासाठी तयार राहा. बरं ठीक आहे, तू संस्था सोड, ही तुझ्या जबाबदारीवर तू सोडती असं लिहून दे. अनाथ मुलांना सगळ्याच गोष्टी वेळेत मिळतात असं नाही आहे. माझ्यासारख्या मुलीला जेव्हा पाळी रेल्वे स्टेशनवर येते तेव्हा तुम्ही विचार करा की मी केवढ्या वयात असेल. म्हणजे मातीचं भांडं असतं, त्याला आकार द्यायला आजूबाजूचा त्याचा परिवार असतो. पण माझ्या आयुष्यात माझ्या मडक्याला मी स्वतः मडकं होते आणि माझं मडकं मीच तयार करत गेले. मुळात अनाथ म्हटलं कीच लोक बघतात की आश्रमात आहे बाबा, ह्याला कोणी नाहीये, चला उपेक्षित म्हणून थोडक्यात बघितलं जातं. तुम्ही पाहुणे येता आमच्याकडे, नवीन ड्रेस कपडे घालून येता ना, मग आम्ही तुमचे वापरलेले कपडे का घालायचे? मी सगळी परीक्षा पास झाले, सगळं झाले, पण मग कागदपत्र नाही ना. का बरं? अनाथ असल्यामुळे. डॉक्युमेंट, तहसीलदार, तलाठी, जे काही लोकल असतील, समाज कल्याण, बाल कल्याण, काय जिथं मला जाता येईल सगळीकडे मी गेले. मी घाबरले होते खूप, पण मी ठरवलं होतं की मी जाब विचारणार. अक्षरशः म्हणजे असं वाटलं होतं की हा क्षण नको आता, म्हणजे आपण आत्महत्या कर. महाराष्ट्र सरकारला 2017 मध्ये एक वेगळा GR काढायला भाग पाडलं. तो एकच निर्णय असा असावा की विरोधी पक्षनेते आणि सत्तेधारी यांनी एकमताने तो निर्णय पास केला. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, मी डॉक्टर विशाल बेदुरकर 3 इयर्स टॉक या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते खास आहेत. प्रत्येक गेस्ट खास असतात, परंतु आजचे गेस्ट तरीही खास आहे. का? व्यक्ती म्हणून ते खास आहेत, परंतु एका वेगळ्या वाटेनं प्रवास करताना काय अडचणी येतात, काय पद्धतीची विचार प्रक्रिया पाहिजे असते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्यासोबत आहेत. आज आपल्यासोबत आहेत अमृता करवंदे. अमृता, 3 इयर्स टॉक पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? छान. म्हणजे आपण जसं नेहमीप्रमाणे वाटतंय ना. तर मी जेव्हा आमच्या टीमसोबत तुझ्या विषयावर आम्ही गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळेस खूप आता बरेचसे पॉडकास्ट आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा झालेल्या आहेत ह्या गोष्टीच्या, पण त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे तुझ्या सगळ्या स्टोरीमध्ये मला जर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट वाटत असेल तर ती म्हणजे तुझी थॉट प्रोसेस. थँक्यू. आणि ती मला खूप जास्त वेगळी वाटते. पण ती थॉट प्रोसेस समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपली स्टोरी समजून घेणं गरजेचं आहे. तर मला हे विचारायचं आहे की कसा प्रवास सुरू झाला तुझा? माझं बालपणच मुळात अनाथालयात गेलं. बरं. आणि जन्मताच अनाथ, तर संघर्षही जन्मताच सुरू झाला. तर तसं सगळ्यांच्या समवेत थोडंसं बालपण हे ते सगळं गेलं आणि प्रवासच माझ्या आयुष्याचा अनाथ म्हणूनच सुरू झाला. बरोबर. आणि जसं जसं कळत गेलं किंवा कळत्या वयात आपण म्हणू की आता ठीक आहे आपल्याला कळतंय, तिथपर्यंत समज येत गेली. त्या ह्याच्यामध्ये कळत होतं की नाही, आपणच आपलं आयुष्य घडवायचं. बरोबर. साधारणतः आत्ता जेव्हा मागे फिरून पाहिलं तेव्हा लहानपण, सगळ्यात पहिला क्षण कधीच आठवतो? बालपण म्हणताय का? हो, बालपण तर तसं खूप चांगलं, म्हणजे संस्थेत असताना एक क्षण आठवतो. बरं. की तो एक म्हणजे चांगला क्षण आहे तो, की एक सगळ्यांच्या समवेत आम्ही एक सण साजरा करायचो. अच्छा. किंवा एखाद्याचा वाढदिवस असेल, कोणी पाहुणे येणार असतील आमच्याकडे, तर तो आमच्यासाठी एक आनंदाचा दिवस असायचा की कोणीतरी येतंय बाबा आपल्यासाठी, काहीतरी करतंय. बरोबर. तर ही भावना खूप त्यावेळेस चांगली वाटायची की केक खायला मिळतोय, म्हणजे काहीतरी एक रोजच्या पदार्थांपेक्षा एक नवीन काहीतरी खायला मिळतंय. त्यावेळेस ते एक आनंदाचे क्षण असायचे की कोणी चॉकलेट. साधारण किती वय असेल त्यावेळेस? साधारण सर बघा, मी 4थी 5वीत वगैरे असेल, म्हणजे एक 10 वर्ष असेल. आणि फार म्हणजे ते कसं असतं की बालपण खूप, म्हणजे आपण म्हणतो ना की अलंकार आहे. आता आम्ही जे माहिती घेतली त्याच्यामध्ये गोव्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे 1.5 वर्षाचं असताना कोणीतरी अनाथाश्रमात आणून दिलं. मी जेव्हा रात्री त्या गोष्टीचा विचार करत होतो तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की किती वेगळं असेल ना. म्हणजे 99% लोक जे आहेत आमच्यासारखे
की त्यांना आईवडिलांनी जन्म दिलेला असतो, जे काही गरीब असतील श्रीमंत असतील कशीही असतील, पण ते आईवडिलांनी त्या पद्धतीने अतिशय लाडात वाढवलेलं असतं. आणि आपण 1.5 वर्षाचं असताना आपल्याला कोणतरी एखादा ज्याला कोणाला भेटलं असेल तो माणूस आपण अनाथाश्रमामध्ये आपल्या आणून ठेवतो. मी हा प्रश्न लहानपणाचा याच्यासाठी विचारला की साधारण जिथून आपल्याला आपलं बालपण आठवतं तर त्या बालपणा मी कुठेतरी मानसशास्त्रात असं वाचलं होतं की खऱ्या अर्थानं माणसाची वैचारिक बैठक ही बालपणामध्ये तयार होते. जेवढं वय कमी त्यावेळेस तुमची वैचारिक बैठक खूप चांगल्या पद्धतीने तयार होते. आणि मी रात्री विचार करत होतो की आयुष्यामध्ये तू जे अतिशय बोल्ड डिसिजन घेतले आणि एक नाही ते अनेकदा घेतले, म्हणजे एकदाच घेतला असता ती गोष्ट वेगळी, पण ते अनेकदा घेतले. आणि म्हणजे तशा तर कामगिऱ्या खूप मोठ्या आहेत. आम्ही टीमसोबत बोलत असताना आमच्या टीममधल्या काही लोकांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारला 2017 एक वेगळा GR काढायला भाग पाडलं. ही कामगिरी सगळ्यात मोठी आहे. पण मला त्याच्याहीपेक्षा मोठी कामगिरी ती वाटली की अनाथाश्रमामध्ये वाढल्यानंतर जनरली सगळ्यांना 12वी त्यांना तिथे ठेवतात आणि नंतर मुली असेल लग्न वगैरे लावून देतात आणि हे करतात. तर आपण तो सुरक्षित मार्ग सोडून दिला आणि पुढचं भविष्य काही माहीत नसताना मला शिकायचं आहे आणि पुढचं काहीतरी घडवायचं आहे हा डिसिजन घेऊन आपण तिथं बाहेर पडलो. तर तो डिसिजन कसा होता त्यावेळेस, काय थॉट प्रोसेस होती, कसं कसं झालं ते सगळं? सर ते खूप म्हणजे अतिशय अवघड परिस्थिती होती. कारण कसं होतं की मला समजत नव्हतं. मी नुसतीच 10वी-न 11वीत गेले होते. आणि कुठे समजा पुण्यामध्ये की पुण्यामधून गोव्यामधून होते. पण मग माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं. कारण मुळात मी ज्यांना सापडले रस्त्यावर ना त्यांनी मला त्या संस्थेत दाखल केलं, कारण त्यावेळेस कदाचित मी त्या भागात सापडले असेल कोणाला. मग ज्यावेळेस संस्थेला समजलं की नाही ही पुण्याच्या विभागातली आहे तर मग तिला पुण्यात हे करा, मग त्यांनी मला पुण्यात ट्रान्सफर केलं. तर मग विषय कसा आहे की मला त्यावेळेस खूप संघर्ष होता की हॉस्टेलमध्ये कसं असतं की तुमचे वय 18 वर्ष असतील तर तो संस्थेचा नियम आहे की 18 वर्षानंतर तुम्हाला 2च स्कोप आहेत. एक तर तुम्ही तुमच्या स्वनिर्णयावर संस्था सोडा, नाही तर तुम्ही लग्नासाठी तयार राहा, जे आम्ही स्थळ पाहू. मग आता मला एक सांगा की एखाद्या मुलीला लग्न ही कन्सेप्ट आपण आपल्या फॅमिलीमध्ये मुलीला सगळं समजून सांगतो. परिवार काय असतो ही कन्सेप्टच मुळात आपण जन्मता जी म्हणजे फॅमिलीत एखादी मुलगी जन्मली आहे आणि एखादी मुलगी बालगृहात जन्मली आहे तर ह्यात फरक निश्चित असणार. ती बालगृहामध्ये सगळ्यांत समवेत असते, म्हणजे तिचे सवंगडी फक्त तिचे मित्रमैत्रिणी तेच तिचं कुटुंब असतं आणि जे तिचे सांभाळणारे असतात ते तिचं परिवार असतो. पण इथे तसं नसतं. इथे प्रत्येक नात्याला नाव असतं. आई वेगळी, बाप वेगळा, काका वेगळे, काकू वेगळी, भाऊ बहीण सगळे नाते आले त्याच्यामध्ये. पण त्या नात्यांची ओढ किंवा जाण हे तिथे व्हायला पाहिजे संस्थेमध्ये. तर त्यावेळेस अशा गोष्टी होत्या की मला सुचत नव्हतं काही किंवा काय. आणि संस्थेने असं पण काही दुसरं ऑप्शन नाही ठेवलं ना. लग्न ही कन्सेप्ट मला माहीतच नाहीये की मी काय करायचंय काय नाही करायचंय. ठीक आहे, समजा मित्रमैत्रिणींनी बोलतोय ती गोष्ट वेगळी आहे, पण लग्न करून डायरेक्ट आपली ही संस्था सोडून एखाद्याच्या दुसऱ्या घरात जाऊन राहणं म्हणजे खूप अवघड असतं ना ते. आणि ते त्यात माझ्यासारख्या मुली म्हणजे ज्याला काहीच म्हणजे माहीतच नाही, बेसच माहिती नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मी निर्णय काय घ्यायचा, तर मग मी त्यावेळेस निर्णय घेतला की नाही मला शिकायचं आहे. आणि मी जिद्द ठेवली पहिल्यापासून. माझी जिद्द, मला कळत नव्हतं त्या वयात काय करायचं काय नाही, पण मला शिकायचं होतं. मी म्हटलं संस्थेला की नाही मला शिकायचं आहे आणि मी संस्था सोडते. मग संस्था म्हटली बरं ठीक आहे तू संस्था सोड, ही तुझ्या जबाबदारीवर तू सोडती असं लिहून दे. तुझं भविष्यात चांगलं वाईट काही झालं तर ह्याच्याशी संस्थेचा काही संबंध नसेल. आणि योगायोगाने परमेश्वर असतो की ज्याला कोणी नाही, जो अनाथ आहे त्याला परमेश्वर आहेत. तर माझ्या पाठीशी खंबीरपणे परमेश्वर होता. मी परमेश्वराच्या इच्छेमुळेच मी ती संस्था सोडली आणि मी तो निर्णय घेतला, तो पहिला माझ्या आयुष्यातला बोल्ड निर्णय की मी संस्था सोडून गेले. स्वतःचं आयुष्य स्वतः उभं करायचं. आणि आपण म्हणतो की एखाद्या भांड्या म्हणजे मातीचं भांडं असतं त्याला आकार द्यायला आजूबाजूचा त्याचा परिवार असतो, पण माझ्या आयुष्यात माझ्या मडक्याला मी स्वतः मडकं होते आणि माझं मडकं मीच तयार करत गेले. खरं तर आहे ना, मी जेव्हा हे सगळं बघत होतो मी बराच विचार केला. मला ह्याच गोष्टीमुळे
मला हा डिसिजन तुझा आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मौल्यवान डिसिजन म्हणेन मी त्याला, तो वाटला. तो जो शासनाला तू एक GR काढायला भाग पडलं, त्या प्रवासाकडे आपण येऊ पुन्हा एकदा, तो नंतरचा पॉईंट आहे. मला पुन्हा एकदा हाच पॉईंट फोकस करायचा आहे, तो याच्यासाठी की अनेक लोक हा डिसिजन घेऊ शकत नाहीत. मुळात मी असं बघतो की बऱ्याच जणांचे अनाथाश्रमात वाढल्यानंतर एक स्वतःकडेच पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा, करुणा ज्याला आपण म्हणतो स्वतःबद्दलची, ती जास्त राहते आणि रिस्क घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती राहत नाही. त्यांना असं वाटतं की नाही, नॉर्मल लोकांपेक्षा आपण वेगळं आहोत, जे आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. आणि तुझ्यासमोर पण तो पर्याय होता. ज्यांनी आत्तापर्यंत वाढवलेला आहे ते लोक जो पर्याय देतील तो स्वीकारणे. पण ते नाकारून तू उद्याचा पुढचा प्रवास काहीच माहीत नाही आणि तरी तो डिसिजन घेतला. तर आपण शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, फक्त ह्या घर कुटुंबातच अडकून नाही पडलं पाहिजे. हा विचार कसा आला, म्हणजे त्याच्या मागची बैठक मला पुन्हा समजून घ्यायची आहे. बापरे. कसं आहे सर की मुळात माझी जी संस्था होती ना, तिथे आम्हाला बालपणापासूनच एक बीज असतं. म्हणजे प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे नियम असतील, पण आमच्या संस्थेचं एक स्वयंशिस्त होती. म्हणजे रोज पहाटे लवकर उठणे, स्वतःचं नीटनेटकं आवरणे, सगळं सोडून आपली दिनचर्या फॉलो करणे, मग आणि शाळेचे नित्यनियम, ह्या सगळ्या गोष्टी रुटीन एक बसलेलं असायचं. पण त्या रुटीनमध्ये आपण एवढे त्या म्हणजे कसं म्हणू की एक रोबोटसारखी घडत असतो ना, म्हणजे संस्थेत असताना. पण मग अशा वेळेत खरं तर हे डिसिजन घेणं खूप कठीण जातं माझ्यासारख्या मुलीला, आणि माझ्यासारख्या असंख्य मुली आहेत. आणि मुळात जो समाजाचा भाव आहे आमच्याकडे बघायचा की करुणा भाव, मुळात अनाथ म्हटलं कीच लोक बघतात की आश्रमात आहे बाबा, ह्याला कोणी नाहीये, चला आपण दिलेल्या कपड्यावर जगतील, आपण दिलेलं उपेक्षित म्हणून थोडक्यात बघितलं जातं. तर हीच भावना मला, म्हणजे माझ्या संस्थेत येणारे कित्येक तरी लोक होते, अर्थात मोठे मोठे लोक होते, चांगले होते, पण माझ्या संस्थेतला एक अनुभव सांगते सर तुम्हाला, की अक्षरशः लोकांनी कपड्याचे ढीगच्या ढीग आणून द्यायचे. मला सांगताना एवढं म्हणजे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की सर, मी अक्षरशः अंतर्वस्त्र सुद्धा आम्ही वापरलेत लोकांनी दिलेले. म्हणजे ही सांगण्याची बाब नाहीये, पण हे रियालिटी आहे. आता ह्या गोष्टी जर असतील आपल्या आयुष्यात, तर तुम्ही विचार करा की कसं असेल अनाथांचं आयुष्य. मग निश्चितच त्या मुलांमध्ये एक न्यूनगंड येतो की आपल्याकडे जर ह्याच भावनेने, आणि येत आहे ना आपल्याला, मिळतंय दयेच्याच भावनेने, मग ती जगायची रोजचा नियमच बनून जातो तो. मग अशाच भावनेत त्यांची जडणघडण होते, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःला डेव्हलप करत जातात, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करत जातात. पण मला ही भावना कुठेतरी, जसं मला कळत्या वयात कळायचं ना की अरे हे काहीतरी चुकीचं घडतंय, म्हणजे नको आहे हे आपल्याला. का मला का नको नवीन ड्रेस? तुम्ही पाहुणे येता आमच्याकडे, नवीन ड्रेस कपडे घालून येता ना, मग आम्ही तुमचे वापरलेले कपडे का घालायचे? म्हणजे तुम्ही वापरलेल्या वस्तू आम्ही का वापरायच्या? आम्ही पण कोणाचे तरी मुलं आहोत, आम्ही पण कोणाचे तरी हे आहोत. ठीक आहे, तुम्ही वर्षातनं सणवार आले, दिवाळी आले, क्रिसमस आले, अजून कोठे मोठे सण आले, तर त्याच वेळेस तुम्ही फक्त 2दा येऊन कपडे देणार, आणि तुमच्या का तर तुमचं नाव मोठं करण्यासाठी. पण असं कोणी समाजात असे कोणी लोक आहेत का ज्यांना खरंच वाटलं बाबा आपल्या मुलाचा जन्मदिवस सोडून एखाद्या अनाथालयात जावं आणि तिथल्या मुलाचा जन्मदिवस आपण साजरा करावा, असं कोणाला वाटलं का? कधी नाही वाटलं. ही भावना कधी निर्माण होणार की म्हणजे आजचं आपण 21वे शतक बघतोय, तरी तुम्ही अनाथांकडे उपेक्षित याच भावनेने बघत असाल, तर ही भावना चुकीची आहे. मग ह्या भावनेला कुठेतरी रोखता आलं पाहिजे. मग मला जसं कळत होतं की मग मी तसे बोल्ड डिसिजन घेत गेले, आणि बोल्ड डिसिजन घेण्यामागे माझी परिस्थिती तशी होती सर. म्हणून मी पावलोपावली, अनाथ मुलाला जीवनात पावलोपावली संघर्ष असतो सर, तसं घरच्या परिवारातल्या मुलाला नाहीये. आज तुमचं काही एखादं शर्ट फाटलेलं असू दे, आई लगेच येते, इस्त्री करून देते, सगळ्या गोष्टी धावपळीत येते. अरे आमचं तसं नाहीये. खूप वेगळी परिस्थिती आहे सर समाजामध्ये. प्रत्येक वेळेस आपल्याला म्हणजे अगदी प्रत्येक क्षणाला तो डिफरन्स आहे. पावलं मोठा डिफरन्स आहे. आणि म्हणून मला ही मुलाखत जास्त महत्वाची का वाटली
ज्यांच्याकडे सगळं आहे असेही लोक हा डिसिजन घेऊ शकत नाहीत की नाही, मला रुटीन लाईफ नाही जगायचं आहे, मला वेगळं लाईफ जगायचं आहे, मला शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे. आणि असे अनेक लोक आहेत की ते डिसिजन तो घेऊ शकत नाहीत. म्हणजे लोकांचं सोड, आता अनेक मुलींना मी बघतो, मी शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे माझा संपर्क रोज वेगवेगळ्या पालकांशी येतो, मुलांशी येतो, मुलींशी येतो. अनेक मुलींना हा डिसिजन नाही घेता येत. त्यांना कुठेतरी घरच्यांच्या दबावाला ते बळी पडतात, किंवा ती डेअरिंग नसते, कुठेतरी स्वतंत्र एक वेगळा निर्णय घेण्याची ती डेअरिंग नसते. आणि ती डेअरिंग तू दाखवली, ती डेअरिंग दाखवली आणि बाहेर पडलीस, त्यानंतरचा प्रवास कसा होता? हो सर, तो खतरनाक प्रवास होता माझ्यासाठी. म्हणजे मी ज्या दिवशी संस्था सोडली तेव्हाच मला प्रश्न पडला होता की रात्रीच्या जेवणाची भ्रांतच आहे आपली, कुठे मिळणार पहिल्याच दिवशी. म्हणजे अक्षरशः संस्थेच्या लोकांना ठीक आहे, प्रत्येक वेळेस ते चांगले निर्णय घेतील, त्यांना त्या परिस्थितीत त्यांना योग्य वाटत असतं, पण आपल्यालाही एक आपले अधिकार किंवा आपला एक हट्ट असतो ना. मग मी तो हट्ट आणि त्याच्या भरात मी संस्था सोडली. पण ठीक आहे, संस्था सोडली, पण मला त्याच दिवशी भ्रांत होती की मी जेवणार कुठे. बरोबर. मग अशा परिस्थितीत मी काय केलं पाहिजे? तर माझ्यासमोर काय आहे उपलब्ध? जे तिथले सहकारी होते त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या घरी ठेवण्याचा, मला म्हणजे एक माझ्यासाठी काही ना काही करण्याचा, पण त्यांनाही ते जमलं नाही. मग दुर्दैवाने माझ्यावर अशी वेळ आली की मग पडेल ते कामं करा, रेल्वे स्टेशन गाठा, बस स्टँड गाठा, एखादं हॉटेल गाठा. सर, प्रामुख्याने जे मुलं असतात ना, मुलं आणि मुली, तर मुलं काय करतात ना, हॉटेलिंग लाईनमध्ये जातात. कारण जशी संस्था सोड, त्यांना माहिती आहे आपण इथे पाणी दिलं, चहा विकला तर आपल्याला वडापाव भेटेल, 2 भजी भेटतील खायला. पण मुलींचं तसं नाही. मुलींचं म्हणजे खूपच कठीण आहे की माझ्यासारख्या मुलीला जेव्हा पाळी रेल्वे स्टेशनवर येते तेव्हा तुम्ही विचार करा की मी केवढ्या वयात असेल. संस्थेच्या नियमाप्रमाणे तर मी 18 वर्ष पूर्ण झाली, संस्था सोडली आणि मग माझा प्रवास सुरू झाला. पण रेल्वे स्टेशनवर प्रत्यक्षात माझं आयुष्य जगायचं, जिथे वरती आकाश खाली जमीन, ना जगाची ओळख होती कधी, ना कुठल्या माणसात मी राहिले होते, ना काही. आणि असं असताना सुद्धा मी माझं सर्वायवल रेल्वे स्टेशनवर सुरू केलं सर. आणि तिथे राहण्यासाठी पण मला काही माझं खरं नाव सांगून नाही, तर माझी आयडेंटिटी लपून जगावं लागलं सर. का? शेवटी पोटाचा प्रश्न आहे ना सर. बरोबर. आणि अक्षरशः एक तर अनाथ मुलांना सगळ्याच गोष्टी वेळेत मिळतात असं नाही आहे. संस्थेमध्ये सगळ्या एकतर मेडिकल डिफेन्स जास्त असते, कारण त्यांना पाहिजे तसं प्रोटीन, न्यूट्रिशन्स, आहाराची कमतरता किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जे खाद्य अवेलेबल असतं त्यातनं ते सगळ्यांचा विचार करून केला जातो. मग त्यात माझी तब्येत खूप नाजूक. मग काय करायचं, तर पडेल ते कामं केले सर. अक्षरशः मी रेल्वे स्टेशनवर संडास धुण्याचं काम केलं, त्या काकूंसोबत मी राहायचे, तर पडेल ते म्हणजे अक्षरशः झाडू मारणं असेल, काही असेल, असे कामं करून मी माझं स्वतःचं आयुष्य सुरू केलं. पण एक काळ असा होता सर की मला वाटलंही की आपण चूक केली संस्था सोडून. पण नंतर मग हे जाणवलं की नाही अमृता, हेच तुझं आयुष्याचं खरं आहे आणि हीच ती वेळ आहे आणि हाच तो राईट टाईम आहे, तुला तुझं काहीतरी करून दाखवायचं. आणि मला संस्था एक वाक्य बोलली होती की तू तुझ्या आयुष्याला जबाबदार असतील. मग आपले बाबासाहेब म्हणतात ना, शिका, संघर्ष करा, संघटित राहा, संघर्ष करा. तर मग मला ते कुठेतरी जाणवलं त्यावेळेस की नाही, संघर्ष करायचा आहे, संघटितही व्हायचं आहे आणि शिक्षणही घ्यायचं आहे. मग कसं करायचं? मग मी त्यांनाच, आपला परिवार, तिथल्या लोकांनाच मी सांगायला लागले की मला मदत. पण ते बिचारे कसे, ते रोजचे सफाई कामगार, त्यांना काय कळतंय की शिक्षणाचं महत्त्व काय आणि कसं. पण मला तिथे सापडत नव्हतं अक्षरशः. मग माझ्याकडे एक डायरी होती, मी माझ्या मैत्रिणीला संपर्क करायचा म्हणजे प्रयत्न केला. आणि त्यावेळेस सर फोन वगैरे काही नव्हते. आणि ही साधारण कोणत्या वर्षीची गोष्ट आहे?
साधारण 2010-11ची गोष्ट आहे सर ही. रेल्वे स्टेशन आपलं शिवाजीनगरचं आहे ना, तिथे दोन्ही बाजूला झोपडपट्ट्या वगैरे. तर मग तिथून हा प्रवास माझा सगळा पण सुरुवातीला काही मैत्रिणींचा संपर्क साधला नाही, झालाच नाही मुळात. आणि ज्यांचं झालं त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला. मग त्यातली एकच मैत्रीण सई नावाची की तिने मला थोडा रिस्पॉन्स दिला बऱ्यापैकी. तिला जेव्हा कळलं की मी आले रेल्वे स्टेशनवर राहते वगैरे एवढे दिवस, तर काय मग ती खूपच म्हणजे भावून गेली की असं कसं तुला म्हणजे काय करू शकतं काय. तिने विचार नाही केला, तिने डायरेक्ट मला बसवलं आणि घरी नेलं. आणि ती पण खूप रडली कारण ती पण एक मुलगी आहे ना. तर मग तिने परिवारात नेलं, पण तिचा परिवार तेवढा समजदार नव्हता. ठीक आहे, तिने 1-2-3 दिवस सहानुभूती म्हणून ठेवलं माझ्या, म्हणजे मला फिरवलं अक्षरशः स्वारगेटला कुठे मला. त्यांचं चहाचं दुकान आहे तर त्या चहाच्या गाड्यावर आजीसोबत आम्ही काम केलं. म्हणजे बरेच मी पण तिच्यासोबत काम सेवा सदनला, म्हणजे माझी जी शाळा आहे पुण्यातली तिथे आमची मैत्री झाली. शाळेत आम्ही एकत्र असायचो. मग तिथे तशी ती मैत्री जोपासली आणि पुढेही ती आम्ही कंटिन्यू केली. आजही ती माझी छान मैत्रीण आहे. तर मग अशा पद्धतीनं माझं सगळं स्ट्रगलिंग हे, पण तिथे कुठेच मला थारा नाही मिळाला कारण रेल्वे स्टेशनवर कुठे हो शिक्षणाचे हे. मग तेही लोक आपापल्या चौकटीत अडकलेले असतात. त्यांचाही विचार आहे, त्यांना काय वाटलं की बाबा एक मूल हरवलेलं आहे, कुठेतरी आलेलं आहे, आपण हिला मदत करावी. मग ते काय कोणी, आजकालची भावना सर खूप वेगळी आहे. म्हणजे कोणी तुम्हाला असं आयतं घास नाही देणार, त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, फुकट नाही देणार कोण. मग त्यासाठी माझी तयारी होतीच ना. मला माहितच होतं आपण संस्थेत रोज कामं करतो तेच आपल्याला बाहेर करायचे, तर एवढं लाजायचं काय. आणि आजपर्यंत सर मी माझ्या आयुष्यात कुठल्याही कामाला लाजले नाही. पडेल ते कष्ट केले आयुष्यात, पडेल ते अक्षरशः संडास बाथरूम, मेसचे भांडे धुणं, मेसच्या पोळ्या लाटणं, किंवा एखाद्याचा डबा, एखाद्याचे म्हणजे कपडे घेणं मैत्रिणीचे, तिला धुवून देणं, मग तिच्याकडनं 10-15 रुपये घेणं, किंवा जे काही कामं केले ते. पण मग असा सगळा जो संघर्ष माझा प्रवास सुरू झाला सर, मला असं वाटतं भयंकर होता की कदाचित तुला इतरांपेक्षा वेगळं जे घडवलं ते अशा प्रसंगानेच घडवलेलं असेल. कारण ह्या प्रसंगामधून खऱ्या अर्थानं मला पुन्हा एक गोष्ट तुला या ठिकाणी सांगायची आहे की असे प्रसंग फक्त एकट्यावरच येतात असं नाही, अनेक लोकांवर येतात. पण ते लोक त्या प्रसंगामुळे विरघळून जातात. पण तू स्वतःचं स्वत्व जे आहे ते कायम ठेवलं. स्वतःचं स्वत्व कायम ठेवून तू पुढचा प्रवास केलास. मग आता त्या मुलीच्या म्हणजे मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तिथून तुला खऱ्या अर्थानं पुढचा ब्रेक, जिथून एक चांगली वाटचाल सुरू झाली, असं कधी झालं? सर कसं झालं की तिच्याकडनं नाही झालं ॲक्च्युली. मी परत तिच्या कुटुंबातलं ते वातावरण थोडंसं निगेटिव्ह होतं, कारण एखाद्यातली संस्था सोडून आलेली मुलगी डायरेक्ट परिवारात आणायचं तर थोडंसं ते डिस्टर्ब होतं. आणि ते मला जाणवत होतं, कारण ते पण घाबरत होते की पोलीस केस झाली, उद्या काय झालं. कारण माझी पण तसंच आहे ना, आमच्या पूर्ण अनाथ मुलांची केस स्टडीची फाईल असते. संस्थेत कधी नोंद झाली, कधी दाखल झाली, कोणी सोडलं, मग कुठल्या पोलीस स्टेशनला हे सगळ्या गोष्टीचं अशी नोंद असते. तर त्याच प्रकारे तिचं तसं थोडीशी घाबरली ती, म्हणजे तिची फॅमिली घाबरली. मग मला हे जाणवत होतं, तर मी तिच्याशी खोटं बोलले आणि मी परत रेल्वे स्टेशनवर आले सर. मग माझ्यासमोर काहीच, म्हणजे मी खूप निराश झाले होते अक्षरशः. म्हणजे असं वाटलं होतं की हा क्षण नको आता, म्हणजे आपण आत्महत्या करा. सगळ्यात डीपेस्ट फेज होती माझ्या आयुष्यातली. आणि मग म्हटलं ह्या म्हणजे देव असतो का नाही हा प्रश्नचिन्ह पडला होता. पण मग इतकी पण वेळ कोणावर येऊ नये ना सर, की एकच ड्रेस किंवा ह्या सगळ्या गोष्टी, आणि खायला सुद्धा अन्न नाही. तिने दिलेलं अन्न किती दिवस पुरणार आहे, तिने दिलेला डबा किती दिवस पुरेल. पण मग माझी असं म्हणजे नंतर मी माझ्या डायरीत बरेच नंबर होते. ती डायरी 10वीत असताना आम्ही स्लॅम बुक म्हणून लिहायचो ना, तर तेव्हाची ती डायरी मी जपून. तर त्याच्यात माझ्या एक मैत्रीण होती नगरची आणि एक सर होते, ते काहीतरी संघ परिवाराचे असतील कदाचित. मग त्यांनी मला मदत केली सर. त्यांनी आदिवासी पाड्यावर नेलं, म्हणजे तळाश्रीला, वनवासी प्रकल्पामध्ये.
मग तिथे त्यांची थोडे दिवस तिथे राहिले. मग तिथून त्यांनी माझी नगरला सोय केली सर. मग नगरला माझा प्रवास सुरू झाला. म्हणजे असाच की सकाळी जॉब करायचं, संध्याकाळी शिकायचं. माझं शिक्षण नाईट कॉलेजमध्ये झालं सर. आणि मी दिवसभर काम करायचे सर. आणि काम म्हणजे असंच की एखाद्या सिम कार्डच्या दुकानात जा, म्हणजे आपण असं म्हणू की एखाद्या मोबाईल शॉपीच्या दुकानात, मग कॅफेच्या, मी असे वेगवेगळे किराणा स्टोअर असते, भरपूर मी कामं केले. आणि मग हे कामं करत करत असतानाच मला भरपूर जसे जसे प्रश्न निर्माण झाले सर, तसं तसं मी. रात्र शाळेमध्ये कुठं शिकत होतीस मग तू? सर मी 12वीला नगरला नाईट कॉलेज आहे, तिथे भाई सत्या नाईट कॉलेज आहे, तिथे मी शिकत होते. दिवसभर काम करायचं आणि नोवेल्टीला मी किराणा स्टोअरला काम करत होते. आणि कोर्ट गल्ली आहे नगरमध्ये, तिथे मी शाळेत शिकायला जायचे सर. आणि तोही प्रसंग सर खूप भयानक आहे. एखाद्या मुलीला नाईट कॉलेजला जाणं म्हणजे सोपं नाही आहे. म्हणजे ती तर वेळ भयानकच आहे की शिक्षण घेताना सुद्धा संघर्ष होता सर मला. म्हणजे स्वतःला जपायचं की शिक्षण घ्यायचं की काम करायचं, म्हणजे प्रत्येक प्रश्नांना मला सामोरे जायचं होतं. आणि माझ्या बालबुद्धीला तेव्हा जसं जसं जमत गेलं तसं तसं मी विचार करत गेले, निर्णय घेत गेले. पण असेही काही प्रसंग आले असतील जे अत्यंत त्याही वेळेस म्हणजे रात्रच्या शाळांमध्ये जाऊन शिकण्यामध्ये काही जे आपण म्हणतो वाईट कटू प्रसंग येतात, तसे पण काही आलेत? हो सर, निश्चित आलेत ना. काय झालं सर की मी राहायलाच सिव्हिल हडकोच्या एरियात होते, जो नगरचा एकदम सिटी मेन असा क्राऊड, बालिकाश्रम रोड असेल तो थोडासा एरिया तिथला, अजूनही तो स्लम एरिया म्हणजे त्या टाईपमध्ये होतं. पण मग माझी परिस्थितीच नव्हती ना की चांगल्या एरियात कुठे राहील किंवा काय असं. पण मी ज्या ज्या एरियात राहिले तिथे थोडेसं गुंड प्रवृत्ती किंवा असे दारुडे लोक, ह्या टाईपचे लोक असायचे. पण कसं झालं सर की मी एकदा तो प्रसंग मला आठवतो की मला रोज एक जण छेडायचा, पण मला ते समजायचं नाही. मला काय कळतंय की आपला कधी संबंधच आला नाही अशा गोष्टींशी, की मुलगा मुलगी, मुलींची संस्था असल्यामुळे मुलाचा कधी संबंध आला नाही, त्याच्यामुळे ह्या गोष्टी मला कळायच्या नाही. पण मग नंतर त्याने मला जेव्हा हात लावला ना, 1-2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी मला त्याने असं हात धरला. मग मला खूप चिड आली ती, कारण आमच्यासारख्या मुलांमध्ये कसं असतं ना, ॲग्रेसिव्हपणा खूप असतो. कारण ते परिस्थिती तशी असते, रोज रोज संघर्ष. मग मला असं मी म्हटलं, आणि माझा अनोळखी माणूस आहे, माझा डायरेक्ट हात कसं काय धरतो, म्हणून मी दिली त्याला एक ठेवून, चांगलीच लगावली. आणि मग तिथे मला म्हणजे रडायला आलं अक्षरशः. मी त्याला मारली, सगळं झालं माझं. त्याने म्हणजे ओढणीने असं हे पकडलं होतं हात, तर मी असं केलं. आणि तो बेवडा होता सर. म्हणजे ठीक आहे तो नशेत असेल, पण शेवटी आजूबाजूला बघणारे लोक आहे ना, आजही आपण बघतो, त्यांनी सुद्धा यावं ना मदतीला, तर ते सुद्धा आले नाही तिथे मदतीला. मला तो प्रसंग खूप भयानक वाटतो. पण माझ्यासोबत एक दादा होते, लिंबोरे दादा म्हणून, मग त्यांनी मला खूप सहकार्य केलं. ते म्हणे की हे बघ ताई, तू माझी बहीण आहेस, तुला नगरमध्ये काही पण अडचण येऊ दे, मला सांगत जा अर्ध्या रात्रीत. पण माझ्याकडे फोन नव्हता सर. असे कसं ना कोणाला इमर्जन्सीत हे करणं किंवा मग, पण म्हणे अशा परिस्थितीत बघ, घाबरायचं नाही म्हणे, कोणी असू दे, पुढच्या पुढे बघून घेऊ काय होईल ते, आणि तुझ्या जीवाचा प्रश्न आहे म्हणे, तू बघून, मग असं बिंदास्त लढायचं म्हणे. मग मी अशा परिस्थितीमध्ये स्वतःची ढाल स्वतःच बनणार ना सर. आता इथे कोण, आता उद्या जर माझ्यासारख्या मुलीला तिथे रेप झाला असता, ठीक आहे, आज त्याने हात पकडला, उद्या त्याने काही पण होऊ शकतं, तर मला काय केलं असतं सर? ह्या परिस्थितीला जबाबदार कोण असतं सांगा तुम्ही? आणि ठीक आहे, जरी माझी कायदेशीर उद्या 4 लोक आले असते, इन्व्हेस्टिगेशन केलं असतं, पोलीस कंप्लेंट, पण घडून गेल्यावरची गोष्ट. पण मग तुम्ही प्रोसेस केली असती, पण मला न्याय मिळाला असता का? नाही. आणि का? तर मी बेवारस आहे, मी अनाथ आहे. मग खरं तर तुझ्या एका स्टोरीमध्ये अनेक स्टोरी आहेत, म्हणजे एकच गोष्ट नाही आहे, त्या गोष्टीमध्ये अनेक गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की आत्ताच्या म्हणजे या आधुनिक जगात सुद्धा ज्या गोष्टी अशक्य वाटतात, त्या गोष्टी म्हणजे एक 10-15 वर्षाच्या आधी तू ते दाखवलं, सगळं केलं. MPSC करायचा निर्णय कधी घ्यावा वाटला तुला? कसं म्हणजे तो कसा, ती माहिती कशी मिळाली, कसं?
मी सर कॉलेजला होते, BA करत होते इकॉनॉमिक्समध्ये. आणि तेव्हा आपल्या कॉलेजमध्ये असे विविध सत्र चालतात. आणि काय झालं की माझे मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षा, म्हणजे तेव्हा हे नव्हतं माहिती की MPSC काय असतं, पण स्पर्धा परीक्षा. मग स्पर्धा परीक्षा काय, तर त्यावेळेस सगळ्या त्या शिपाई भरती, पोलीस भरती, ZPच्या परीक्षा निघतात ना, क्लर्कच्या, तलाठी भरती वगैरे. तर मग असे मुलं ते फॉर्म भरायचे. आणि त्यावेळेस अशी सिस्टीम होती सर की ऑनलाईन काही नव्हतं, पण ते एक चौकात बसायचे आणि पोस्ट ऑफिसमध्ये सगळे पाठवायचे, फॉर्म वगैरे देऊन लाव. तर मग मी तेच प्रोसेसमध्ये आपलं फ्लोमध्ये त्यांच्याकडनं समजून घेतलं. मला पण करायचंय, मला म्हटलं काय करायचं, पण काहीच माहित नव्हतं. मी शिकत होते, माझी परिस्थिती रोज काम करायची सर, त्याशिवाय मला हे जमलंच नसतं. पण मी समजून घेतलं. मग माझे क्लासमेट जे आहेत माझे तिथले BA करत असताना जे मित्रमैत्रीण होते, की ते म्हटले की तू ह्या मार्गाकडे वळ, की ते तुला म्हणजे पुढे चांगलं तू एक स्वतः सक्षम होशील आणि काय. पण मला हे नव्हतं माहिती की त्यांनी सांगितलेला मार्ग इतका परिश्रमाचा आणि खडतर आहे म्हणून. पण मी ठीक आहे, मग त्याही वेळेस रिस्क घेतली. कळत तर काही नव्हतं, पण रिस्क घेतलीच ना. मग घेतली, समजून घेतलं. तर मी प्रयत्नही केले. आणि पहिलं मला आठवतं की मी पोलीस भरती निघाले होते. आणि पोलीस भरती निघाले, पण त्यावेळेस ना नगरमध्ये आघाव म्हणून आहेत कलेक्टरचे, आघाव सर म्हणून, त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले की हिचे कागदपत्र कसे निघतील काय. पण शेवटी सर त्यांना पण एक कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेशन म्हटल्यावर एक लिमिटेशन, नियमात राहून काम करावं लागतं. पण दुर्दैवाने की मी सगळी परीक्षा पास झाले, सगळं झाले, पण मग कागदपत्र नाही ना. म्हणजे अनाथ असल्यामुळे माझ्याकडे काय तर फक्त शिक्षणाचा दाखला, तोच माझा शाळेचं तेच राहील. मग हे आणि अनाथ मुलांना कसे सर पावलोपावली ह्या अडचणी येतच राहतात. पण तो एक प्रसंग आहे की मी पास झाले, सगळं झालं, पण मला काही यश आलं नाही. पण मी म्हटलं नाही, करायचंच का, आत्ता आलं नाही पण दुसरं काहीतरी करू ना आपण, तुमची मला काहीतरी कागदपत्र, तुमच्या ओळखीने मदत करा. मग त्यांनी खूप प्रयत्न केले, पण तेव्हा ते सक्सेस नाही झालं. मग ते म्हटले की तू एक काम कर अमृता, पुणे विद्यापीठात तू आता जेव्हा तुझं BA कम्प्लीट होईल ना, तेव्हा तू पुणे विद्यापीठात जा. तिथे मुलींसाठी राहायची, खायची सगळी व्यवस्था असते. आणि तुझं तिथे शिक्षण पण होईल, मास्टर इकॉनॉमिक्स होईल, तुला जे हवे ते सब्जेक्ट पण असतील, आणि सगळी तुझी लिंक बसून जाईल. आणि तिथे वातावरण आहे अभ्यासाचं. आता ठीक आहे, आमची परिस्थिती आहे की आम्हाला इथेच राहावं लागतं, पण मग तुला तर तसं कोणी नाही आहे म्हणजे विचारणारं, बोलणं, तू जाऊ शकते. म्हणून मग मी म्हटलं हां चालतं. मग मी लगेच डिसिजन घेतला. त्यावेळेस तुला हे पण एक लक्षात आलं असेल की कधी कधी ॲडव्हर्स परिस्थितीमध्ये पण काही गोष्टी चांगल्या घडतात. येस. तर मग माझ्यासाठी ते सोन्याहून पिवळं झालं की चला म्हटलं. मग पण ते माझे मित्रमैत्रीण खूप सहकार्य केलं आणि त्या आगाऊ काकांनी पण खूप सहकार्य केलं. त्यांच्यामुळेच कदाचित मग मी पुढचा प्रवास गाठला की पुण्यात आले. पण मग पुण्यात आले तर इथे नवीन संघर्ष सुरू झाला की मी ॲडमिशन प्रोसेसला, मग मी त्यांच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या एंट्रन्स एक्झाम असतात ते पास झाले, सगळं झाले, माझं नाव होतं, पण ॲडमिशन झालं नाही. बरं, का बरं? अनाथ असल्यामुळे. डॉक्युमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टीला मग मी अजून फ्रस्ट्रेशनमध्ये झाले. मग त्यावेळेस काय करू, परत मग त्यांना फोन केला की असं असं झालं. नाही म्हणे, तू लढ, तुला भेटेल, तू सांग त्यांना. मग मी इथले फ्रेंड्स जमवले परत विद्यापीठातले. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला खरं सांगते म्हटलं, मी कुठे सांगत नाही, पण मी अनाथ आहे म्हटलं, मी माझे खरंच कागदपत्र वगैरे देऊ शकत नाही, तुम्ही माझ्या संस्थेत फोन लावून विचारा, पण माझ्याकडे नंबर नाही, फोन पण नाही आहे, पण तुम्हालाच करावं लागेल म्हटलं. पण मी ह्या संस्थेत शिकली आहे सेवा सदनला, तुम्ही विचारा म्हटलं. किंवा मग ते म्हणायचे की नाही नाही ताई, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, कारण तू ज्या परिस्थितीत, सर माझ्याकडे एकच निळा ड्रेस होता, मग तब्येत खूप म्हणजे इतकी सडपातळ, कारण त्यावेळेस काही खाणं नाही वेळेवर, काही नाही, संघर्ष एवढा, पावसात फिरा, बसने प्रवास, सगळ्या गोष्टी आजही आपण जिवंत राहिलो हेच मोठी गोष्ट आहे. हे मोठी गोष्ट आहे. मग त्यांनी मदत करायचा प्रयत्न केला, पण अक्षरशः तेव्हाही तिथे यश नाही आलं विद्यापीठात. मग ती चळवळ तिथे शिकले मी. विद्यापीठ हे
आपण बघतो की सगळ्या जगाच्या घडामोडी त्या विद्यापीठात घडतात. बरोबर. मग अशा परिस्थितीत माझा एक ग्रुप बनला. मग आम्ही संघटन केलं, मोर्चे केले, पण तिथे काही यश आलं नाही. ती तारीख निघून गेली. पण त्याच्यासमोर मॉडर्न कॉलेज आहे. मग मॉडर्न कॉलेजमध्ये आम्ही गेलो तर त्यांनी मला सहकार्य केलं. खरात प्रिन्सिपल सरांनी, शमाकांत देशमुख सर असतील, त्यांनी मला सहकार्य केलं. तर ते म्हणे की तू कंवा शिकवायला काम कर आणि आमच्याकडे MA ला तू ॲडमिशन घे. माझा तसा प्रवास सुरू झाला. मग 2017मध्ये सगळ्या ग्रुपमध्ये मी ज्यांच्याकडनं पुस्तकं घेतले, त्यांच्याकडनं ड्रेस घेतले, ज्यांच्या कुपनवर मी डबा खायचे, आम्ही सगळे असे, लायब्ररी नव्हती कारण जयकर वापरायचं, तुम्हाला तुमची आयडेंटिटी कार्ड पाहिजे किंवा कुठलं तिथे ॲडमिशन पाहिजे. माझं तसं नव्हतं. पण माझा एक सतीश म्हणून मित्र होते, योगेश, आजही आहे ते, पण त्यातला एक मित्र कोविडमध्ये गेला तो. तर मग त्यांच्या ग्रुपमधून त्यांच्या थोडक्यात काय की मी त्यांच्यावर विसंबून होते. बरोबर. ते जे कुपन देतील किंवा ते जेव्हा मला मदत करतील तेव्हाच माझं पुढचं काम व्हायचं. मग असं करत करत मी त्यांचा सगळ्यांचा मदत घेत मी अभ्यासाला सुरू केली सर. आणि 2017ची मी परीक्षा पास झाले, MPSC सारखी, आणि ओपनमधून पास झाले सर. पण मग दुर्दैव असं होतं की महिलांचा मला जेवढे मार्क पाहिजे, महिलांच्या कट ऑफपेक्षा जास्त मार्क होते. पण MPSCने मला मेलमध्ये म्हणजे ओपन जनरलमध्ये कन्सिडर केलं. हां. आणि तसं का केलं? पण का म्हणजे कारण ओपन माझ्याकडे NCL नव्हतं. मी तिथे नो म्हटलं होतं. बाकीचे कुठलेच माझ्याकडे कागदपत्र वगैरे काहीच नव्हते, जातीचं हे नव्हतं. त्याच्यामुळे मग एवढे चांगले मार्क असून मग डायरेक्ट मला ओपन जनरलमध्ये. पण मग ओपन जनरलचा कट ऑफ मला 0.5च कमी होती. त्यांचा 42 होता आणि मला काहीतरी 41 असं 40-39 ह्याच दरम्यान मार्क होते. तर मग ते नाही झालं. मग मला का होत नाही आहे, मी पास झाली आहे, माझं लिस्टमध्ये नाव आलं आहे, सगळे तर बघतात. मग आम्ही आयोगात जाऊन प्रयत्न केला विचारायचा की काय करावं. मुंबईला गेले. मग आयोग म्हटलं की आम्ही करतो, तुम्ही पत्र द्या, ही टेक्निकल अडचणी होऊ शकतं, आम्ही बघतो यात काय करता येईल. पहिल्या वेळेस पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला, कुठेतरी बरं वाटलं. पण तसे जसे दिवस निघायला गेले ह्यांनी ॲक्शन काहीच नाही घेतली. म्हणजे काहीच मला पत्र नाही, कोणाचा काही फोन नाही, काही नाही. मग मी खूप अस्वस्थ झाले. परत म्हटलं आता काय करायचं रे. मग ते म्हणे नाही थांब, थोडंसं काहीतरी करू आपण, मार्ग नक्की निघेल. तर मग असा प्रयत्न करून करून शेवटी मला ती संधी मिळालीच नाही सर. त्यांच्याकडनं काहीच आलं नाही. म्हणजे आयोगाकडनं काही रिस्पॉन्स आला नाही. शेवटी नोकरशाही आहे. आणि म्हणजे आपण म्हणतो ना सर की प्रशासन हा पूर्ण ड्राय चेहरा असतो, त्याला मानवी एक जोड द्यावी लागते. माझं खूप 20 वर्षाच्या आधीचं वाक्य आहे की प्रशासन हे म्हणजे असेन्शियल एव्हिल आहे. 10 वर्ष प्रशासनात मी अधिकारी म्हणून काम केलंय, त्याच्यानंतरही आजही माझं मत तेच आहे, तो असेन्शियल एव्हिल आहे तो. येस. बरं, पुढे मग पुढे हे सगळं झालं, मला तिथनं काहीच निष्पन्न नाही झालं. तर मग मला बॅक टू पॅव्हिलियन. मग मी म्हटलं की नाही, आणि ते म्हटले की नाही अमृता, तूच एकटी नाही आहे, तू विचार कर, जर तू आत्ता आवाज उठवला तर सगळ्या महाराष्ट्रातील आवाज, जनतेपर्यंत आवाज पोहोचेल. आणि त्याच वेळेस मी हा निर्णय घेतला की नाही अमृता, यू हॅव टू फाईट. तो क्रांतिकारी क्षण होता. त्यात मी विद्यापीठ मधली मुलगी, चळवळीतनं आलेली, सगळं मी पाहिलेलं तिथे, आणि म्हटलं नाही, इज द राईट टाइम टू फाईट. आणि मग मी तेव्हापासून वॉरियर म्हणून एकदम ओळखली गेले. आणि मग एक मुलगी सर, एक अनाथ मुलगी, तुम्ही विचार करा, एक अनाथ मुलगी जी सरकारच्या विरोधात आवाज उठवते, ह्या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवते, म्हणजे आवाज नाही उठवते, झुकवते आणि त्या व्यवस्थेला झुकवते. बरोबर. आणि तुम्ही विचार करा की एक क्रांतिकारी निर्णय घडतो, सगळ्या प्रसार माध्यमांना ह्याची दखल घ्यावी लागते. बरोबर. आणि त्या मुलीचा प्रश्न म्हणजे माझा प्रश्न असा असतो की माझ्यासारख्या फुटपाथवर जगणाऱ्या मुलींनी, जिला जात धर्म काहीच नाही, अशा मुलींसाठी तुमच्याकडे काहीच प्रोव्हिजन नाही. किती निर्लज्जपणाचं, म्हणजे विचार पण नाही. म्हणजे आपण हा ठीक आहे, 70 वर्षामध्ये अशी कोणतीच व्यवस्था नाही आहे. आपण फुले झाले, कर्वे झाले, पंडिता रमाबाई झाल्या, कितीतरी लोक आहेत. म्हणजे
अनाथ मुलांना कसं आहे सर, मला आडनाव करवंदे दिले याचा अर्थ मी उच्चवर्णीय असं नाही. शेवटी मी मनुष्यच आहे. अनाथ मुलांना कुठलाही जात धर्म हे काही नसतं सर, तो एक मनुष्य असतो. आज माणूस म्हणून आज आपल्याकडे धर्माची व्याख्या त्यांच्या काळानुरूप बदलत गेली, आपल्याला पाहिजे तशी वापरली गेली. पण आपण म्हणतो की पैगंबर मोहम्मद पैगंबर असतील, येशू ख्रिस्त असतील, भगवत, आपण असे अनेक उदाहरणं देतो. पण आमच्यासारख्या अनाथ मुलांचं जात धर्म काहीच नाही, त्याला तुम्ही कुठलं काय करणार? आणि त्याचा विचारच केला नाही. असं आहे का की बाल नियम नव्हता, कायदा नव्हता? 1800 पासून कायदा आहे आपल्याकडे. मग तुम्ही ह्या व्यवस्थेसाठी जाणून बुजून काहीच केलं नाही असं त्याचं झालं ना. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा सवाल जेव्हा मी प्रशासनाला, शासनाला केला त्यावेळेस सगळं जागृत झालं, प्रशासन, शासन सगळं. आणि मग मी खूप तो संघर्ष म्हणजे पुढे लेटला लावून धरलं. मग सगळ्या पत्रकारांनी MPSCत फोन केले, शासनाला फोन, पण काहीच झालं नाही. शेवटी काय म्हणजे 8 दिवस प्रकरण शांत झालं. मग परत माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की हे बघ अमृता, आपल्याला कलेक्टर ऑफिसला भेटावं लागेल, आपण सगळे ऑफिस छाननी करू. मग मी तहसीलदार, तलाठी, जे काही लोकल असतील, समाज कल्याण, बाल कल्याण, काय जिथं मला जाता येईल सगळीकडे मी गेले. शेवटी मला कलेक्टर ऑफिसमध्येच एक मार्गदर्शन मिळालं. त्यावेळेस RDC मुठे साहेब होते. ते म्हणे बेटा तू नगरला होतीस, म्हणजे ते मला ओळखायचे, कारण त्यांनी आगाव सरांमुळे मला थोडी थोडी मदत करायची, 1000 रुपये 500 रुपये फी भरायला वगैरे. पण मग नाही ना, त्यांच्याही हातात नाही काही डिसिजन मेकिंग शेवटी म्हणजे वरती. तर ते म्हणे की आम्ही तुला मार्गदर्शन करतो, पण बेटा हे बघ तुझं फाईल सगळं क्लिअर करू, पण तुला लढावं लागेल. म्हणजे माझ्यावर त्यावेळेस असं प्रेशर झालं होतं की मीच अनाथांचा चेहरा, म्हणजे माझ्याशिवाय कुणीच नाही. माझ्यासारखी मुलं मुली असतील तर त्यांचं काय घड, म्हणजे हे सारखं दिवस रात्र. मग मी तेच प्रश्न, मला जेवताना पण तेच करायचं. त्यात माझा बेस हा स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा म्हणजे तिथे आपण सगळंच वाचलेलं असतं, इतिहास, भूगोल, राज्यघटना, थोर समाजसुधारकांचे मतं. मग हे सगळं असताना माझा बेस तो असताना, तर मी जर थंड बसले तर आपल्या ह्याला आधी म्हणजे अर्थच नाही त्या गोष्टीला. म्हणून मग मी ठरवलं नाही आता रडायचं नाही, लढायचं आणि सिस्टीमला वाकवायचं, काही करायचं पण सिस्टीमला वाकवायचं. आणि हे ज्यावेळेस मी ठरवलं तर त्यावेळेस माझ्या मित्रमैत्रिणी आदरणीय श्रीकांत भारतीय सर, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि भारतीय साहेब OSD होते. मग माझे टीममधले राहुल सर आहेत, त्यांनी एक त्यांचा कॉन्टॅक्ट शोधला. मग त्यांना मला नंबर दिला की तू पण कर, मी पण करतो. आम्ही सगळ्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण शेवटी ते मोठी व्यक्ती आहे, उच्च लेवलची, तर सुरुवातीला त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला की अननोन नंबर. त्यांना दिवसातनं 1000 फोन येतात, त्यांना काय माहिती की हा मेजर. पण शेवटी त्यांना मी एक मराठीत खणखणीत मेसेज लिहिला, आपली माय बोली मराठी. म्हटलं की नाही साहेब, मी अनाथ मुलगी आहे, MPSC परीक्षा पास झालेली आहे, तुमच्या दरबारी न्याय नसेल मिळत तर मला सांगा, मग अजून कुठला माझ्याकडे मार्ग असेल तर मी तो मार्ग स्वीकार. म्हणजे मला कळत होतं त्यावेळेस की मी पेटलेलीच होते. आणि अशा अवस्थेत मी त्यांनी तातडीने फोन केला ना आणि बोलून घेतला आम्हाला. आणि तिथे विक्ट्री झाली की मी म्हटलं सर मी येते खरं मंत्रालयात, मी आयुष्यात मुंबईत कधी आले नाही, येते, पण माझ्यासोबत माझे मित्रमैत्रिणी असतील, कारण मी एकटी नाही येणार. नाही म्हणे या तुम्ही, आपण बघू काय असेल विषय, काय नाही करता येईल तुमच्यासाठी. आणि सर ज्या वेळेस मी मंत्रालयात गेले तिथे सगळी सिक्युरिटी फौज, आणि मला पहिल्यांदा कळलं की हे असं काहीतरी असतं म्हणून. आणि ते सगळं पास वगैरे काढायचा तुमची. म्हटलं माझ्याकडे काही नाही कागदपत्र. मी त्यांना फोन केला की माझ्याकडे कागदपत्र काही नाही आहे, तुम्हाला खाली यावं लागेल, मला भेटायचं. त्यांनी मग त्यांच्या PA ते स्वतः विचारे, म्हणजे मोठं व्यक्तिमत्व आहे, आदर आहे त्यांच्याबद्दल, आले, घेतलं, आम्हाला सगळ्यांना आत बोलवलं, बसवलं, पाणी पिलं, माझी पूर्ण फाईल वाचली. आता त्यांचा अभ्यासाची पद्धत असते, एवढे मोठी व्यक्तिमत्व म्हटलं, त्यांनी आधी फाईल पाहिली, सगळं सांगितलं. मग त्यांनी म्हणे एवढी अप टू डेट फाईल की अर्ज, मार्कशीट, म्हणजे माझी ती सवयच होती सर पहिल्या. आजही मी कुठेही जाऊ दे, मला अप टू डेट राहायला, परफेक्ट राहायला आवडतं. तर मग
तेव्हा त्यांनी पाहिलं तर मग त्याने म्हणे की बेटा हे सगळं मी वाचलं, पण आता तुझं म्हणणं काय आहे सांग. बरं. तर मग मी त्यांना पूर्ण माझा संघर्ष सांगितला सर. बरं. आणि माझ्यासोबत कसा अन्याय झालाय ह्या सिस्टीममुळे हे त्यांना मी सांगितलं आणि विथ प्रूफ सांगितलं. अच्छा. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सर अक्षरशः. बरं. कारण एवढं सोपं नव्हतं सर. आज आपण बोलतोय खरं, पण ते जिणं त्या प्रत्येक प्रसंगातनं मी गेली, एवढं सोपं नाही आहे. तर त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांना पाणी आलं आणि त्यांनी असं केलं 2 मिनटं की काय करू काय नाही आता. मी म्हटलं सर तुमच्या माहितीसाठी सांगते, शासनाला, प्रशासनाला आणि ह्या समाज व्यवस्थेला एवढंच माहिती आहे की अनाथ मुली म्हणजे अनाथ आश्रम एवढंच त्यांचं सीमित आहे. पण अनाथ आश्रमातनं जेव्हा 18 वर्षाची मुलगी बाहेर पडते, मुलगा बाहेर पडतो, त्या मुलामुलींचं काय होतं हे ना शासनाकडे असतं त्यांचा रेकॉर्ड, ना प्रशासन त्यांचं जबाबदारी घेतं, ना त्यांची संस्था घेते. तो त्याच्या आयुष्याचा वाली असतो. आणि वाल्याचा वाल्मिकी कधी घडतो, जर तो एखादा त्याच्या आयुष्यात मार्गदर्शक कुणी चांगला आला असेल तर घडतो. बरोबर. पण हे ज्यावेळेस त्यांना हे नवीन सगळ्या गोष्टी कळायला लागल्या त्यावेळेस त्यांनी तातडीने म्हटले की बेटा थांब. त्यांचा पहिला शब्द सर माझ्या आयुष्यात म्हणजे मी कधीच विसरणार नाही की मला कुणीच बेटा म्हटलं नाही, त्यांनी मला बेटा म्हटलं. आणि म्हणजे म्हणतो ना की आपल्या मुलीला आपण बेटा म्हणतो, तर त्यावेळेस त्यांनी मला बेटा म्हटलं. आणि मला म्हणजे असं भरून आलं होतं की नाही, आपल्या आयुष्यात कुणीच आपल्याला एवढं प्रेमाने हे नाही केलं, मायेची भूक नाही हे केलं, आई वडील तर नाही पण दुसरे पण नाही कोणी. मग त्यांनी लगेच तातडीने CM साहेबांकडे नेलं. आणि त्यावेळेस CM साहेब मीटिंगमध्ये होते, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. आणि मग त्यांनी ती मीटिंग जरा 5 मिनिटं हे केली, थांबवली. आणि मग ह्यांचा विषय महत्त्वाचा. आणि मग तिथे तो प्रसंग आला. त्यांनी तर थोडं त्यांच्या ह्याच्यात ब्रीफ केलं, पण त्यांना ते समजलं नाही. मग मला साहेबांनी, माझ्या टीम होती, मला ते म्हटले बस वगैरे सगळं समजून घेतलं. आणि आता मुख्यमंत्री दालनात म्हटल्यावर सगळेच लोक होते, आमदार सगळे त्यांना भेटायला आलेले. पण मी ठरवलं होतं, मी घाबरले होते खूप, पण मी ठरवलं होतं की मी जाब विचारणार शासनाला, प्रशासनाला की माझी चूक नाही आहे, हा अन्याय मी का सहन करायचा चूक नसताना. आणि कसं आहे सर की समाजामध्ये ना, म्हणजे आंबेडकरांचं वाक्य आहे आणि थोर समाज सुधारकांचे वाक्य आहेत हे की जो अन्याय सहन करतो ना तो सगळ्यात जास्त गुलाम असतो, म्हणजे दोषी आहे तो. तर मला ते मुळातच पटत नव्हतं. आणि मी अशी आहे की मला चूक ते चूक, बरोबर ते बरोबर. म्हणून मी त्यावेळेस पेटून उठले की म्हटलं साहेब तुम्ही पण मुख्यमंत्री आहात, तुम्हाला सगळं वेळच्या वेळी आहे सर. माझ्यासारख्या मुलीला रेल्वे स्टेशनवर राहून इथपर्यंत यायला, तुमच्यापर्यंत यायला काही सोपं नाहीये म्हटलं. तुम्हाला पण एक मुलगी असेल, त्यावेळेस मला माहित नव्हतं त्यांना मुलगी वगैरे. मी म्हटलं तुम्हाला एक मुलगा मुलगी असेल म्हटलं, आणि त्यांनाही मुलगा मुलगी असेल, तर तुम्ही विचार करा तुमचं मूल जर माझ्या जागी रेल्वे स्टेशनवर राहून दाखवा म्हटलं. आणि तुम्ही हे सांगा की माझ्यासारख्या मुलीची चूक काय. आणि ठीक आहे, मीच एकटी मुलगी नाहीये ना, असे असंख्य मुलं मुली आहेत जे चुकीच्या मार्गाला जात आहेत, त्यांना योग्य दिशा नाहीये. 18 वर्षानंतर संस्था म्हणते की तू संस्थेत राहू नको, शासन म्हणते की आमच्याकडे काही प्रोव्हिजन नाहीये. आणि असं असताना माझ्यासारखी मुलगी जी सिव्हिल एक्झाम पास होतीये, MPSC सारखी एक्झाम पास होते फर्स्ट अटेम्प्टमध्ये, आणि ते पण दुसऱ्यांच्या पुस्तकावर आणि दुसऱ्यांच्या दिलेल्या सगळ्या वस्तूंवर एवढा संघर्ष असताना तुम्ही मला विचारताय की तुझे कागदपत्र दाखव तर तुला आम्ही घेऊ. म्हणजे हा कुठला न्याय. मानवतेपेक्षा तुमचे नियम मोठे झाले ना सर. मग मी ज्यावेळेस म्हटलं की साहेब तुम्ही सांगा की मला जात नाही, धर्म नाही, आणि अनाथ मुलाला नाव सुद्धा त्याचं संस्था देते, मला ज्यांनी सोडलं त्याचं नाव मला दिलं गेलं म्हटलं, आणि अशा कंडिशनमध्ये तुम्ही मला कागदपत्र मागताय. MPSC सारखी बॉडी म्हटलं मला कागदपत्र मागते, मी कुठून देणार. ठीक आहे तुमचे नियम आहे, सगळं आहे, मग हा नियम तुम्ही आधी करणं अपेक्षित होतं ना, तर मी तुमच्या कॉलममध्ये परफेक्ट बसले असते. जर तुमची प्रोव्हिजनच नाही आहे तर मग म्हटलं माझ्यासारखे असंख्य मुलं ह्या गोष्टीला मुकतील म्हटलं, ज्यांच्यात खरंच टॅलेंट आहे, ज्यांना काहीतरी वाटतं की समाजासाठी करावं, प्रशासकीय सुधारणा घडावी, प्रशासकीय सेवेत यावं, शासनात यावं, प्रशासनात यावं. मग अशा मुलींनी जायचं कुठे सर.
मग ते गडबडले आणि त्यांनी तातडीने ते MPSCला फोन केले. मग त्यांनी महिला बालविकास सगळे GAD विभाग मग जे काही असतील ते सगळे त्यांची यंत्रणा हलवली. पण तिथूनही त्यांना हेच आलं की सर साहेब म्हणे की त्या मुलीला मार्क आहे, ती पास आहे, सगळे तिचे उत्कृष्ट सगळं आहे, पण तिच्याकडे कागदपत्र नाही आहे सर. आपल्याला तिच्यासाठी व्यवस्था करावीच लागेल आणि हे वेगळं प्रोव्हिजन तीच नाही तर तिच्यासाठी करावंच लागेल. मग त्यांना सगळीकडनं निराशा आल्यावर आता कागदोपत्रीच नाही म्हटल्यावर ते तरी काय डिसिजन्स घेतील. मग असं झाल्यावर त्यांनी श्रीकांत रात्री फोन केला. श्रीकांत नाही, हा विषय 70 वर्षात कसं कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आला नाही किंवा राजकीय लोकांच्या लक्षात आला नसेल. जर आला असेल तर त्याच्यावर काही काम झालं नसेल. मग हे ते विचार ठीक आहे म्हणे, आता झालं गेलं, पण हा तर प्रश्न उपस्थित राहिलाय सगळे. आणि त्यावेळेस अधिवेशन सुरू होतं सर. हे मीडियाने धरला होता लावून मुद्दा. तर प्रश्न उपस्थित केले की अशा मुलीला आपण न्याय कसा देणार. आणि ठीक आहे, हीच नाही तर अनेक मुली. मग त्यांना रात्री 2 वाजता त्यांना झोप नाही. श्रीकांतजींना त्यांनी बोलून घेतलं म्हणजे त्यांच्या बंगल्यावर. ते म्हणे की श्रीकांत, काही करून ह्याला काहीतरी आपल्याला मार्ग काढावाच लागेल, काहीतरी केलं पाहिजे. तिला विचार म्हणजे तिच्या अपेक्षा काय. किंवा सर मी त्यावेळेस जर विचार केला असताना तर मी माझी तात्पुरती तुटपुंजी नोकरी घेऊन मोकळी झाली असते. पण मी त्यावेळेस हा विचार नाही केला सर. आणि माझं स्पष्ट मत त्याही वेळेस होता, आजही आहे, की करायचं असेल ना तर सरसकट विचार करा. कारण मुळात आम्हाला बालपणच हे शिकवतं ना की तुम्ही सर्व सवंगड्यांना एकता असते, तुमच्या सोबत घेऊन चला. आणि ती सोबत जायची जी सवय लागलेली आहे तर मग ते प्रत्येक निर्णयात असायला पाहिजे. मग तो स्वार्थी निर्णय ठरला असता माझा. तर मग मी त्यावेळेस माझा विचार माझ्यापुरती मर्यादित नाही. मी म्हटलं सर तुम्ही अशी प्रोव्हिजन करा की जे महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो अनाथ मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे. आणि तुम्ही असं काहीतरी प्रोव्हिजन करा. मग त्यांनी निर्णय घेतला आणि जो संपूर्ण भारतात ऐतिहासिक निर्णय ठरला की 8 एप्रिल 2018 रोजी, आणि तो विधानसभेमध्ये 8 मार्चला म्हणजे योगायोग महिला दिन होता त्यावेळेस. आणि त्याच वेळेस माझे प्रश्न तिथे उपस्थित होत होते. आणि मग त्यावेळेस त्यांनी तो निर्णय घेतला. पण म्हणजे अक्षरशः मला म्हणजे आनंद होतो ह्या गोष्टीसाठी सर की तो एकच निर्णय असा असावा की विरोधी पक्ष नेते आणि सत्तेधारी यांनी एकमताने तो निर्णय पास केला, मंजूर केला. आणि तो 2 एप्रिल 2018ला तो शासन निर्णय निघाला. आणि सगळ्या अनाथ मुलांना महाराष्ट्रामध्ये शिक्षण नोकरीमध्ये समांतर आरक्षण दिलं गेलं. आणि मग आरक्षण दिलं गेलं तर तो ऐतिहासिक निर्णय झाला. मग ती विक्ट्री झाली. मग कोणामुळे झाली तर कोण माध्यम आहे तर ते मी होते आपलं. मग असा सगळा तो जर्नी. या आरक्षणासोबत मग त्यांनी कागदपत्रांचं काय करायचं नसलेल्या, हा पण प्रश्न सॉल्व्ह केला का? हो, महत्वाचा प्रश्न. की सर कसं झालं, आरक्षण दिलं गेलं पण मुळात आरक्षण कुठल्या बेसवर दिलं होतं की जो खरा अनाथ आहे आणि ज्याला जात पात असे त्याचे कोणतेही कागदपत्र निघू शकत नाही. तर अशा मुलांना अनाथ प्रमाणपत्र म्हणजे जो त्या संस्थेत आहे त्या संस्थेतनी त्याची केस स्टडी फाईल बनवून रिपोर्ट अहवाल देऊन महिला बाल विकासकडे जमा करायचं. मग प्रत्येक विभागाकडे जिमाबाकडे म्हणजे ते विभाग वाईज असं. मग असं अनाथ प्रमाणपत्र ही त्याची ओळख ठरली. म्हणजे त्या बालकाची अनाथ प्रमाणपत्र संस्थेने दिलं ते त्याचा रिपोर्ट दिला. पण शासनाकडनं काय मिळणार तुम्हाला तर अनाथ प्रमाणपत्र. अनाथ प्रमाणपत्रच हेच तुमचं सगळी ओळख आहे की जे आधार कार्ड असेल, तुम्हाला जे काही करायचं ते अनाथ प्रमाणपत्र. सरकारी नोकरी द्यायचं असेल तर तुम्हाला अनाथ प्रमाणपत्र, कुठल्याही शिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अनाथ प्रमाणपत्र. ह्याचा अर्थ काय झाला की तुमची ओळख तिथे अनाथ प्रमाणपत्र म्हणून झाली. म्हणजे कागदोपत्री ती तुमची ओळख झाली की आयडेंटिटी, बाबा आम्हाला एक अनाथ प्रमाणपत्र आहे. तसं आपण बघायला गेलं तर तुम्ही बांगलादेशच्या लोकांना तुमची आयडेंटिटी देता, NRC आपण करतोच ना, नियम सगळेच नियम. मग जो मूलतःच नागरिकत्व आमचं भारताचं आहे आणि आमच्यासारख्या मुलांनाच प्रश्न पडतो की आमचं नागरिकत्व काय, तर मग इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना सर. मग हा खूप मोठा प्रश्न खूप सर. मला असं वाटतं की हे म्हणून आपण या मुलाखतीच्या सुरुवातीला मी जे म्हटलं की अनेक क्रांतिकारी निर्णय आहेत
तुझ्या एका स्टोरीमध्ये अनेक स्टोरी आहेत हो. खरं तर, आणि ही इटसेल्फ ही एक मोठी स्टोरी आहे. हो सर. खूप म्हणजे जेव्हा मी हे सगळं समजून घेत होतो ना, आधी पण आणि आत्ता पण तू सांगत असताना, हो तेव्हा मला पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित झाली की कुठल्याही स्टोरीमध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, हो जर तुमचं स्वत्व कायम असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढू शकता. नक्की सर. आणि तू त्या प्रत्येक परिस्थितीतून मार्ग शोधलास. मला आता हा प्रश्न विचारायचा आहे की आता पुढचा जो प्रवास आहे, ठीक आहे, तुझं सिलेक्शन झालं, तू आज नाही उद्या जॉईंट होशील ते, पण हे करत असताना तुला हळूहळू अवकाश म्हणजे मोकळं झालं की समाजकार्यामध्ये पण तू आपोआप आलीस तू. तर मग पुढे चालून समाजकार्यच करत राहायचं, त्याला राजकारणाची जोड द्यायची किंवा फक्त प्रशासनात जायचं, काय ठरवलंयस? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सर, की कधी तर असा विचार केलाच असेल. तर काय झालं की मी जसा अभ्यास आहे, म्हणजे माझ्यापर्यंत केलेला एक अभ्यास आहे, आणि आंबेडकरांचं वाक्य आहे की स्वतःचं पोट भरल्याशिवाय समाजकारण आणि राजकारण करू शकत नाही. बरोबर आहे. आणि त्याला जर जोड द्यायची असेल तर आधी तुम्ही सक्षम पाहिजे. मग अर्थात माझ्याकडे शिक्षण आहे, पण शिक्षणासोबत तुम्हाला पोटाची गरज भागवणार, अर्थजन पाहिजे. मग ते करत करत तुम्ही समाजकार्य करा, राजकारण करा. पण मग अर्थातच माझा हा सगळा क्रांतिकारी निर्णय बघून मला भरपूर राजकीय पक्षांच्या ऑफर्स आल्या की तुम्ही आमच्याकडे या, हे काम करा, ते काम करा, आपण करू. पण कसं असतं सर की स्व ओळख ती स्व ओळख असते. मग तुम्ही ती अधिकारी बनून करा, नाहीतर प्राध्यापक बनून करा, नाहीतर काही करा. मग मी ठरवलं की नाही, तेव्हा नाही, मी सगळ्यांना स्पष्टपणे नकार दिला. आणि जसं जसं मला सगळ्या गोष्टी म्हणजे मला म्हणजे अर्थात समाजकार्य करते ह्या निर्णयामुळे मला बरेच सामाजिक संस्था असतील किंवा काय, मी जसं महाराष्ट्रात अनेक अनाथाश्रमात जाऊन प्रबोधन करते, ह्या शासन निर्णयाचं त्यांना मार्गदर्शन करते. आणि माझं कार्यच ते आहे की जास्तीत जास्त अनाथ मुलं कसे मुख्य प्रवाहात येतील आणि त्यांना त्यांचं संघटन कसं होईल, ते कसे स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहतील, त्यांना कुठल्याही परिस्थितीत हे नको यायला. तर मग अशा परिस्थितीमध्ये सर मी हाच विचार करेल, मी स्वतः आधी सक्षम बनेल, कारण मी सक्षम असेल तर ते माझं उदाहरण घेतील. आणि मीच जर आधीच ह्या मार्गाला आले तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो पण इन फ्युचरमध्ये कुठल्याही पक्षाच्या विचारसरणीला जर माझं कार्य चांगलं वाटलं किंवा समाजकार्य म्हणजे करत असताना जर एखाद्याला वाटलं आणि खरंच हिचं काम चांगलं आहे, हिचं कर्तृत्व चांगलं आहे, तर मला संधी मिळाली तर मी विचार करेन करायला पाहिजे. बरोबर आहे. कारण कसं आहे सर की असं नाही आहे ना आमच्यासारख्या मुलांनी समाजकारणात राजकारणात जाऊ नये असं थोडी म्हटलं. प्रत्येक म्हणजे आपण, तू ज्या संघर्षामधून आलेली आहेस, तू ज्या परिस्थितीतून आलेली आहेस, त्या परिस्थितीतून पुढच्या अवकाशाला कुठल्याही मर्यादा नाहीत. आपण हेच केलं पाहिजे किंवा तेच केलं पाहिजे, फक्त प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. हो सर. आणि त्या योग्य वेळेला निश्चितपणे तू योग्य निर्णय घेशील, मला पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. ज्या सिच्युएशन मध्ये तू आलेली आहेत आणि हा जो प्रवास तुझा इतक्या दिवसाचा सांगतो आहे, तो नक्कीच सांगतोय की पुढचाही प्रवास असाच दैदिप्यमानच असणार आहे आणि अनेक लोकांच्या आयुष्यात त्याच्यामुळे फरक पडला आहे, तो पुन्हा पडणार आहे मोठ्या स्वरूपामध्ये, हे सुद्धा स्पष्ट दिसते आहे. खूप छान वाटलं, खूप सुंदर पद्धतीने हे सगळं तू सांगितलंस. जेव्हा डोळ्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी येत होत्या त्यावेळेस कल्पना नाही करू शकत म्हणजे मी किती वेळा स्तब्ध झालो असेल. असे अनेक प्रसंग आलेत. पण आज 3S टॉकमध्ये तू आलीस, तुझी सगळी स्टोरी सांगितलीत आणि आमच्या सगळ्या ऑडियन्सला, म्हणजे मी म्हटलं तसं एका स्टोरीमध्ये अनेक स्टोरी आहेत या. तर मित्रांनो, जर समजा तुम्हाला ही स्टोरी चांगली वाटली असेल, तिची प्रत्यक्ष जी गोष्ट आहे ती समजून खरंच तुम्ही स्तब्ध झाला असाल, तर अशा अनेक स्टोरी समजून घेण्यासाठी अजूनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, की ज्याच्यामुळे अमृतासारख्या अनेक स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आणि आमच्या टीमला शक्य होईल. अमृता, 3S टॉकतर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच.